नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या येणाऱ्या भागामध्ये असे होणार की सिंधू आणि मधू यांचा ढोळ्याचा कार्यक्रम असतो। सर्वजण सिंधूचे खूपच कौतुक करत असतात, तर सिंधूने चक्क वाटेमधून ही खीर उचललेली असते, म्हणजे सिंधूला मुलगी होणार असते असे मानले जाते। तर मधूने वाटेमधून गुलाबजामुन निवडलेला असतो, तर मधूला मुलगा होणार म्हणून सर्वजण खूप खुश असतात। त्यानंतर मधू आणि सिंधू ह्या एकमेकींबरोबर बोलत असतात आणि सर्वजण डान्स करण्यामध्ये मग्न असतात। तर मधू सिंधूला म्हणत असते की हे जे काही बाळ आहे ना, ते बाळ मी तुला देणारच नाही। तर लगेच सिंधू म्हणत असते की यामुळेच मधुताई, मी तुमच्याकडून कागदपत्री सही घेऊन त्यावर बाळाचा जो काही हक्क आहे तो लिहून घेणार होते, पण तुम्ही ते सुद्धा हे मला तुमच्या हट्टापायी करून दिलेले नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही हे बाळ मला दिले नाही तर मी कोणत्याही थराला जाऊ शकते आणि तुम्हाला आयुष्यामध्ये असा कोणताच धडा बसला नसाल इतका धडा मी तुम्हाला शिकवीन आणि तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल अशी मी तुमची ही अवस्था करेल। तर लगेच मधू खूपच घाबरते आणि सिंधू म्हणत असते की हे जे काही कारण आहे ते माझ्या बाळावर आधारित आहे आणि जर असे झाले तर मी तुम्हाला कोणतेही हे कारस्थान करून देणार नाही आणि कोणत्या थरापर्यंत मी जाऊ शकते आणि ते काम पूर्ण केल्याशिवाय मी थांबत नसते, हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे। पण ह्यावेळेस विषय हा माझ्या बाळाचा आहे आणि माझ्या बाळाला जर तुम्ही मला दिले नाही तर मग काय होईल हे मी सांगू शकत नाही। तेव्हा मधू म्हणते की सिंधू, तू जे काही तू बाळ तुझे करते ना, तेच बाळ तुझ्या डोळ्यासमोर मला आई म्हणेन आणि तू फक्त बघतच राहशील। तर लगेच सिंधू म्हणते की बघत फक्त तू राहशील मधुताई, कारण मी माझ्या बाळाला तुझ्यापासून दूर करणार आणि ते बाळ माझ्याकडे घेणार म्हणजे घेणारच आणि हे रिअली सत्य आहे। त्यानंतर सर्वजण डान्स करण्यामध्ये मग्न असतात आणि सर्वजण आनंद लुटत असतात। तर लगेच मधू ही सिंधूच्या हाताला धरते आणि हळूच असे पिंगा घेऊ लागते। तर सिंधू ही मधूकडे रागाने बघतच असते। त्यानंतर सर्व कार्यक्रम हे पूर्ण झाल्यानंतर लगेच सिंधू आपल्या रूममध्ये आलेली असते आणि सिंधू विचार करत बसलेली असते की कारण तिला मधूच्या या बोलण्याचे टेन्शन आलेले असते। राघव विचारतो की सिंधू काय झाले, कसला इतका विचार करतेस? तेव्हा सिंधू मनात म्हणते की मी जर आत्ता यावेळी राघव सरांना हे सर्व सांगितले तर ते लगेच मधुताईंकडे जातील आणि मधुताईंना त्यांचा जाब विचारतील, तर मधू पुन्हा खोटं बोलेन आणि पुन्हा वाद होतील, त्यामुळे मी यांना काहीतरी खोटं सांगते असं सिंधू आपल्या मनाशी ठरवते। तेव्हा राघव सिंधूजवळ चुटकी वाजवतो आणि सिंधूला म्हणतो की सिंधू, मी तुला हे विचारतो की तू कसला इतका विचार करतेस? तर लगेच सिंधू ही राघवच्या मिठीत येते आणि राघवला मुद्दा म्हणते की राघव सर, आज दिवसभर मी खरंच खूप थकले, त्यामुळे मला थोडेसा आरामाची खूप गरज आहे आणि दमल्यासारखी सुद्धा वाटते। तेव्हा राघव म्हणतो की सिंधू, आज खरंच खूप मज्जा आली आणि तू खरंच खूप सुंदर दिसत होतीस। तर लगेच राघव म्हणतो की आई सांगत होती की 8 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळ कधीही होऊ शकते आणि तर लगेच सिंधू म्हणते की खरंच 9 महिने कधी पूर्ण होतील हेच माहिती नाही। तर लगेच राघव म्हणतो की सिंधू, आता आपण आई बाबा लवकरच होणार। राघव म्हणतो की सिंधू, मला खरंच खूप छान वाटते आणि माझ्या पोटामध्ये गुदगुले होतात, कारण की अजून 1 महिन्यानंतर आपले बाळ माझ्या हातामध्ये असणार। तर लगेच सिंधू म्हणते की कधी असे झाले, हे 9 महिने पूर्ण होतील आणि ते बाळ आपल्या हातात येईल आणि एकदा बाळ आले ना तर मी माझ्या बाळाला कुणाला माझ्यापासून दूर करून देणार नाही। तर राघव म्हणतो की सिंधू, तू असे का बोलतेस? आपल्या बाळाला आपल्यापासून का कोण दूर करेल? तर सिंधू म्हणते की कारण आपण ही जी काही प्रेग्नन्सी टेस्ट केलेली आहे आणि तिच्यासाठी आपल्याला किती प्रयत्न करावे लागले आणि किती अडचणींना सामोरे जाऊन आपल्याला हे सर्व आपल्या हाती आले। तेव्हा मधू ही आपल्या रूममध्ये असते आणि ती जे काही आपल्या मोबाईलमध्ये जे काही व्हिडिओ असतात, म्हणजे जी स्त्रीची डिलिव्हरी होत असते त्याचे व्हिडिओ बघत असते आणि त्या स्त्रीला लेबर पेन्स ह्या कशा होत असतात, किती वेदना होत असतात ते बघून मधूला मात्र खूप असं भीती वाटत असते। तेवढे तिथे राघव आणि काकू येतात। तर काकू म्हणत असते की मधू, तू टेन्शन घेऊ नको, आम्हीच घरातील सर्वजण तुझ्या सोबत आहे आणि आता केव्हा सुद्धा डिलिव्हरी होऊ शकते, त्यामुळे तू आता अजिबात टेन्शन घेऊ नको। त्यानंतर काकू सांगते की मधू, आज जो काही डोहाळ्याचा कार्यक्रम झाला ना, त्यामुळे आम्ही मंदिरात सर्वांना जेवण देण्याचे ठरवले आणि आम्ही सर्वजण तेथे जात आहोत आणि मधू, तुझा शेवटचा महिना चालू आहे, त्यामुळे तू काही येऊ नको, घरी आराम कर।
तर लगेच काकू म्हणते की राघव तू आणि सिंधू हॉस्पिटलमधून केव्हा येणार? तर लगेच राघव सांगतो की हॉस्पिटलमधून सिंधू आज लवकरच येणार आहे आणि मी सुद्धा लवकर येण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्ही व्यवस्थित जा आणि तेथे सर्व काही ही जेवणाची तयारी करून सर्वांना व्यवस्थित पार पाडा. तेव्हा सर्वजण हे मंदिरात आलेले असतात आणि सर्वजण हे तेथील लोकांना जीव घालत असतात. तर तेथे एक बाई असते, तर ती काकूला म्हणते की खरंच रुक्मिणी काकू, तुम्ही तर आज डोहाळ्याच्या कार्यक्रमाचे सर्वांना जेवण दिले, खरंच तुमच्या बाळाला खूप काही आशीर्वाद भेटतील आणि जर तुम्हाला मुलगा झाला तर तुम्ही परत कितीही अन्नदान करताना माहिती नाही. काकू म्हणते की फक्त मला नातू होऊन दे, मी तर सर्व पुण्यामधील लोकांना खरंच सर्वांना जेवण देईल, फक्त एकदा मला नातवाचं सुखरूप सर्व काही होऊन दे. तर राजश्री आणि रत्नाकर सुद्धा खूप खुश होऊन कार्यक्रम पार पाडत असतात आणि सर्वांना आनंदाने ते जीव घालत असतात. त्यानंतर इकडे मधू घरी एकटीच असते आणि खूप असा विजांचा कडकडाट होत असतो आणि खूप वारे सुद्धा सुटलेले असते, पावसाचे वातावरण झालेले असते आणि इकडे मधू म्हणत असते की खरंच आज मी घरात एकटी आहे, त्यामुळे मी काही पण करू शकते. सिंधूने मला पायऱ्या चढण्यासाठी हे जबरदस्ती केलेली आहे, त्यामुळे आता सिंधू घरात नाही, मी काही पण करू शकते. म्हणून मधू ही पायरे चढून ही वर सिंधू आणि राघवच्या रूममध्ये जाते आणि राघवने डोहाळ्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी जी काही फ्रेम ही सिंधूला गिफ्ट म्हणून दिलेली असते, तर मधू ती फ्रेम आपल्या हातामध्ये घेत बघत असते. तर खूप असा वारे वेगाने वाहू लागते आणि पाऊस हा सुरू झालेला असतो. तर मधू ही खिडकी उघडते आणि तिची काही फ्रेम असते ती खाली पडते. तेव्हा मधू ही खाली वाकण्यासाठी जाते आणि परत विचार करते की नाही, सिंधूने मला खाली वाकण्यासुद्धा सांगितले नाही, त्यामुळे आता ही फ्रेम जाऊन दे, तशीच खाली राहून दे. म्हणून मधू तशीच तेथून निघते आणि पायऱ्या उतरू लागते. त्यानंतर इकडे राघव हा आपले जे काही हे शिंदे आहे त्यांना म्हणतो की लवकर ती फाईल आणा, मला सही करायची, कारण आज घरी मला लवकर जायचे, कारण घरी कोणी सुद्धा नाही आणि सिंधूला लवकर घेऊन मला घरी पोहोचावे लागेल. म्हणून राघवची इकडे तकतक चालू असते. तेव्हा इकडे मधू ज्या पायऱ्या ही खाली उतरत असते, तर त्या पायरीवरून मधूचा पाय घसरतो आणि मधू ही खाली पडते. तर मधूला खूप असा त्रास होऊ लागतो आणि मोबाईल सुद्धा बाजूला जाऊन पडलेला असतो. तिला खूप वेदना होऊ लागतात आणि मधूचे जे काही हे प्रेग्नन्सीचे वॉटर ब्रेक होऊ लागते आणि मधू लगेच खूपच घाबरते आणि तिला आता असे वाटते की काय करावे आणि काय नाही. तर ती जोरात किंचाळत असते आणि राघव सिंधू असे नाव घेऊन ती ओरडत असते. तेवढ्यात मधू आपल्या पायाने तो मोबाईल बाजूला गेलेला असतो तो पाय ओढते आणि त्या मोबाईलवरून ती राघवला फोन लावते. राघवला म्हणते की बाळ येण्याचा टाइम झालेला आहे आणि असे वाटते की खरंच आता सध्या माझी डिलिव्हरी होणार आणि वॉटर ब्रेक सुद्धा झालेले आहे. तर रगीत ते ऐकून राघवला खूप मोठा धक्का बसतो. राघव म्हणतो की मधू आता यावेळेस मी कसा येऊ, कारण इकडे खरंच खूप पाऊस आणि खूप असे वातावरण भयंकर हे आहे, त्यामुळे मी आता कसा येऊ शकतो. राघवला खूप टेन्शन आलेले असते. तेव्हा लगेच राघव हा सिंधूला फोन करतो. तेव्हा सिंधू मात्र आपला जो काही फोन असतो तो टेबलवर ठेवलेला असतो आणि तिचे एक खूप मोठे असे इमर्जन्सी ऑपरेशन चालू असते. सिंधू तेथे मग्न असते आणि फोन इकडे वाजत असतो. राघव म्हणत असतो की सिंधू प्लीज फोन उचल, खरंच खूप गरज आहे. तेव्हा राघव हा आपली गाडी काढतो. तर लगेच जे काही शिंदे असतात ते म्हणतात की सर बाहेर खूप पाणी आणि पाऊस हा जोरदार चालू आहे, गाडी सुद्धा जाऊ शकणार नाही. राघव तरी सुद्धा आपली गाडी काढतो आणि घाईने तो जायला निघलेला असतो आणि जाताना तो सिंधूला कॉल करत असतो, पण सिंधू काही ऑपरेशनमुळे फोन उचलण्यासाठी तयार नसते. तर लगेच इकडे मधूला मात्र खूप असे वेदना होत असतात. तर आता या भयानक संकटामध्ये मधूची डिलिव्हरी ही कशी सक्सेस होणार आणि आता काय असा जबरदस्त ट्विस्ट या मालिकेमध्ये येणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.